तीर्थरूप अण्णांच्या 64व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो. प्रसिद्ध इंग्रज कवी रॉबर्ट फ्रॉस्ट एका कवितेमध्ये म्हणतात, टू रोड्स डायव्हर्ज इन येलो वूड अँड सॉरी I could not travel both. I took the one less traveled by, and that has made all the difference. म्हणजेच मी चालत निघालो आणि अशा ठिकाणी आलो की तेथून 2 रस्ते जंगलात गेले होते. मी एकाच वेळी दोन्ही रस्त्याने तर प्रवास करू शकत नव्हतो, मात्र त्यातील एक जो कमी मळलेला होता तो रस्ता मी निवडला आणि एक वेगळंच कार्य घडलं. नवीन वाट पाडताना पायाला खडे पडतात, खडे टोचतात, काटे टोचतात, पाय रक्तबंबाळ होतात, पण मागून येणाऱ्या नाहीत. कर्मवीरांनी अनवाणी पायांनी निर्माण केलेली ही वाट पुढे अनेकांना मार्गदर्शक ठरली. अनेक शिक्षण संस्थांना सुद्धा मार्गदर्शक ठरलेली आहे. अण्णांना रयत शिक्षण संस्थेच्या फक्त शाखा वाढवायच्या नव्हत्या, तर त्यांना रयत शिक्षण संस्था एक सामाजिक परिवर्तनाचं केंद्र बनवायचं होतं. कर्मवीरांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले, परंतु ते डगमगले नाहीत. बहुजन समाजाच्या अज्ञानाचं गणित त्यांनी सोडवलं, अस्पृश्यांना मोकळा श्वास दिला. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि बहुजन समाजाला त्यांच्या समाजामध्ये मोठं परिवर्तन, विधायक परिवर्तन घडवून आणलं आणि त्यातून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार साहेब हे रयतच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व आहे. साहजिकच तीर्थरूप अण्णांच्या शैक्षणिक सिद्धांताचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत, खासदार आहेत. तसेच सार्वजनिक जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर लोकांना वाचायला शिकलं पाहिजे. साहेबांच्याकडे असणाऱ्या क्षमता तीर्थरूप अण्णांच्या विचाराशी साम्य दर्शवतात. रयत शिक्षण संस्था ही दर्जेदार शिक्षण देणारी महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षण संस्था आहेच, परंतु ती सामाजिक परिवर्तनाचं केंद्र झाले आहे. त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. विचारमंचावरील, विचारमंचा बाहेरील, समोरील सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनींचं मी परत एकदा स्वागत करतो आणि माझी प्रस्तावना संपवतो. धन्यवाद. संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांचे बुके देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करावे. 1939 साली भास्करराव जाधवांना त्यांनी पत्र लिहिलेलं होतं की मला युनिव्हर्सिटी काढायची आहे. ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या फक्त 3 शाखा होत्या. एक शाखा होती शाहू बोर्डिंग, दुसरी शाखा होती पुण्याचं युनियन बोर्डिंग, तिसरी शाखा होती महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज. संस्थेचं एकही हायस्कूल नसताना स्वप्न बघितली होती ती विद्यापीठ काढण्याची. अण्णांची पहिली इच्छा 1948 साली महात्मा गांधी मैदान जे सातारचं आहे तिथेही अण्णांनी घोषणा केली होती की मला युनिव्हर्सिटी काढायची आहे. आणि मृत्यूच्या पूर्वी 6 मे 1959ला 2 पत्र लिहिली होती यशवंतराव चव्हाण आणि कोल्हापूरचे शहाजीराजे की मला विद्यापीठ काढायचं आहे. आणि त्याच वेळी सी.डी. देशमुख अण्णांना 5 मेला ससूनच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते आणि सी.डी. देशमुख त्यावेळी UGCचे चेअरमन होते. अण्णांची आणि त्यांची पुण्याला शेवटची मीटिंग जी घडना होती की ती या विद्यापीठाच्यासाठी होती. आयुष्यभर अण्णांनी ज्याचं स्वप्न बघितलं ते आज क्लस्टर युनिव्हर्सिटीचं स्वप्न झालेलं आहे आणि ती अण्णांच्या नावाची ही युनिव्हर्सिटी आहे. याचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आज आमचं 3 कॉलेजचं क्लस्टर युनिव्हर्सिटी झालेली आहे. तिसरी 3 कॉलेजेस ऑटोनॉमस झालेली आहेत. त्यातलं कराडचं SGM आहे, पंढरपूरचं आहे आणि वाशीचं. ती सुद्धा कॉलेज पुढच्या काही काळामध्ये ऑटोनॉमस डिग्री अवॉर्डिंग युनिटरी कॉलेजेस होतील. एका भाषे म्हणजे दुसरी 3 युनिव्हर्सिटीज पुढच्या काळामध्ये युनिटरी आणि पारंपरिक शिक्षण देणाऱ्या या पहिल्या युनिव्हर्सिटीज असतील. तुम्हाला स्किल, रिस्किल, अपस्किल, मल्टीस्किल हे रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक मुलाला मिळावं अशा पद्धतीचं एक वेगळं शिक्षण या
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि नॅशनल एज्युकेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याची जी अंमलबजावणी आहे आणि खऱ्या अर्थानं मुलगा ह्या शिक्षणाच्या पारंपरिक शिक्षणाच्या बंधनातून मोकळा होऊन जग त्याला संपूर्णपणे त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या उन्नतीसाठी उभं राहणार आहे अशा पद्धतीचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही देऊ करणार आहे. किंबहुना 80% त्याची तयारी पूर्ण केलेली आहे आणि याच्यासाठी जवळजवळ 40 कोटी रुपयाचा निधी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाखांना आम्ही उपलब्ध करून देणार आहे. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा उभ्या केलेल्या आहेत आणि नंतरच आम्ही त्याची केलेले आहेत हे सांगायला आपल्या समोर आलेलो. अशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थेची वाटचाल माननीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या प्रचंड मदतीमुळं कदाचित त्यांची जर मदत नसती तर याच्यातलं काही होऊ शकलं नसतं. हे ॲब्सोल्युटली ट्रू आहे. जे काही साहेब नवीन कुठं बाहेर जातात दुसऱ्या दिवशी साहेबांचा फोन असतात असं आहे आपल्याला याच्यामध्ये काय मिळतंय काय. आता सुद्धा स्टेजवरतीच आमची चर्चा चालली होती की IBMचं पुढं काय करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीचा साहेबांचा वरदास्त रयत शिक्षण संस्थेवर आहे आणि त्याच पद्धतीचं अण्णांनी जे विजन बघितलेलं आहे तेच विजन पुढे नेण्याचं काम आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली करू. आपल्या सर्वांची आम्हाला सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संस्थेचे हाऊस मॅगझिन रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन होत आहे. संस्थेतील महत्त्वाच्या सभा समारंभ, महत्त्वाच्या शैक्षणिक घडामोडी, अधिकार मंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय इत्यादीचा समावेश असलेल्या रयत शिक्षण पत्रिकेचे प्रकाशन होत आहे. यानंतर रयत विज्ञान पत्रिकेचेही प्रकाशन आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिकाधिक प्रगल्भ व्हाव्यात, विज्ञान शिक्षकांच्या मध्ये संशोधनाची दृष्टी निर्माण व्हावी, वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन केले जाते. या पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय पवार साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे नूतन कुलाधिकारी सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांचा सत्कार आणि सन्मान. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन दालेलं होतं आणि आपण जे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काम करत होतो ज्ञान संपादन करण्याच्यासाठी आपलं कार्यक्षेत्र हे देशाच्या बाहेरही गेलं पाहिजे किंवा देशाच्या बाहेरच्या संस्थांची मदत ही त्याच्यामध्ये घेतली पाहिजे हा विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून आमचा एक प्रयत्न होता की जगामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हे अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ आहे आणि त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि जायचेचा संबंध कसा जोडता येईल हा विचार आम्ही लोकांनी केला आणि मला आनंद आहे की आज सुसंवाद ऑक्सफर्डच्या बरोबर आपण साधू शकतो. आज जगामध्ये काही मोठ्या कंपन्या आहेत. एक कंपनी IBM ज्याचा उल्लेख तक्रारी फारसाही आपल्या भाषणामध्ये केला. आज IBM ही कंपनी जगाच्या 120 देशात काम करते. लाखो विद्यार्थ्यांना तरुणांना कामाची संधी देते आणि त्यांची फरजच आहे की ते एखाद्या ठिकाणी सहभागी झाले तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षित करतात, त्यांचे कोर्सेस देतात आणि त्या कोर्सेसवर प्रभुत्व मिळवण्याची तयारी मुलांच्याकडून करून घेतात आणि ती झाल्याच्या नंतर 100% नोकरी ही जगाच्या कुठल्याही देशामध्ये मिळेल याची खात्री देतात आणि त्यामुळे 100% नोकरी मिळवायचा मार्ग आणि तोही जगाच्या महत्त्वाच्या देशांच्यामध्ये ही जी संधी आहे ती आज आपल्याला IBM प्राप्त झाली. आणखी एक मोठी जगातली कंपनी आहे आणि ती कंपनी म्हणजे मायक्रोसॉफ्ट. आपण बिल गेट्सचं हे नाव ऐकलं असेल आणि बिल गेट्सची सुरू केलेली ही कंपनी आज त्यांचाही आपण सहकार्य घेतो आणि ते सहकार्य घेताना आज जगामध्ये एक आणखी विचार येतो आहे आणि तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
आणि हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संबंधीचा कोर्स, त्या संबंधीचं ज्ञान देण्याची संधी ही रयतेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून मायक्रोसॉफ्टबरोबर आपण बसून त्या कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कसं जाता येईल याचा विचार करतोय. त्या कामात आपल्याला पुढे जायचं आहे. हे मी सगळे एवढ्यासाठी सांगतोय की आत्तापर्यंत आपण सुरुवात केली अण्णांनी ती साक्षरता इथपासून सुरुवात केली. आता साक्षरतावरनं उच्च शिक्षण इथपर्यंत गेलं आणि उच्च शिक्षणाच्या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्याच्या माध्यमातून हे जगाचं महत्त्वाचं ज्ञानाचं भांडार हे आपल्याही मुला मुलींच्यासाठी खुलं व्हावं. आणि नुसतं भांडार खुलं होऊन चालणार नाही, तर ते प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा उपयोग करून जगात कुठेही चांगल्या संस्थेमध्ये काम करण्याची किंवा तिथं एक प्रकारचे मार्गदर्शन करण्याची शक्ती ही आपल्या मुलामुलींच्यात मिळाली. आणि त्या दृष्टीनं आपण नेहमीचा रस्ता तो चालू ठेवला, पण या नवीन रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला आनंद आहे की आपल्या सगळ्या सेवकांनी, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हा आपला उपक्रम आहे त्याला पाठिंबा द्यायची भूमिका ही मनापासून घेतलेली. आणि हे जे बदल होत आहे त्या बदलामुळं रयत शिक्षण संस्थेची उंची एका वेगळ्या पातळीवर जायला लागली. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आज या देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची संस्था म्हणून आज रयतेसाठी बघितलं जातं. याचा सार्थ अभिमान तुम्हा सगळ्यांना मला आहे. आणि याचे 100% श्रेय संस्थेमध्ये काम करणाऱ्या सेवकांना हा आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आज संस्था वाढते, ती वाढते, त्याच्यातून नुसती वाढते असं नाही, ज्ञान संपादन करण्याच्या शक्तीनं वाढते आणि नव्या पिढीला आत्मविश्वास तयार करण्याच्या भूमिकेतून वाढते. त्याचा एक अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. संस्थेच्या एकंदर कामकाजामध्ये सुद्धा आधुनिकता कशी, प्रशासन कसं सुधारेल आणि या सगळ्या कामाला गती कशी याचा विचार हा आपल्याला करावा लागेल. माझी खात्री आहे की या सगळ्या बदलाला तुम्हा सगळ्यांचा मनापासून पाठिंबा मिळेल. मी एवढंच विचार देतो की जे काही आपण सुधारणा करतो, बदल करतो, नवीन रस्ता सुद्धा त्यामधून संस्थेचे हित होईल, संस्थेची प्रतिष्ठा वाढेल, संस्थेची उंची वाढेल याबद्दलचा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.